नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी YouTube चॅनलवरती। जसं की आपण बघतोय, काल आपण सुरुवात केली होती पोलीस भरतीच्या सर्व PYQ ला या ठिकाणी प्रश्नांचा सराव करत असताना 2024 च्या सर्व प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये आहे असं सांगितलं होतं। लेटेस्ट जे लास्ट इयरला झालेले पोलीस भरतीचे PYQ होते ते आपले राहिलेले होते आणि अशा सर्व प्रश्नांचा या ठिकाणी कलेक्शन मी केलं होतं। एकूण 38 क्वेश्चन्स होते म्हणून सांगितलं होतं, तर त्यातील जवळपास 12 क्वेश्चन्स जे आहेत आपण काल कंप्लीट केलेले होते। ओके, तर राहिलेल्या क्वेश्चनचा समावेश या व्हिडिओमध्ये असणार आहे। 2 व्हिडिओज होतील, आजचा आणि उद्याचा, आणि कंप्लीट होईल संपूर्ण जो आपला क्वेश्चन नंबर 11 आहे। क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी आपण काल बघितलं होतं, एका बागेत 40% झाडे वगैरे हा क्वेश्चन झालेला होता। तर आज आपल्याला बघायचं क्वेश्चन नंबर 13 पासून ते क्वेश्चन नंबर 25 पर्यंत, आणि राहिलेले 13 क्वेश्चन जे आहेत क्वेश्चन नंबर 26 to 38 पर्यंत हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात, म्हणजे सर्व PYQ या ठिकाणी संपतील। आजचा लेक्चर आहे, आजचा क्लास जे आहे 11 क्लास आहे, 11वा क्लास आहे टक्केवारीच्या संदर्भात। ओके, चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात। आजच्या पहिल्या क्वेश्चनला 13 नंबरचा क्वेश्चन आहे, 1200 चे 15% किती असा प्रश्न या ठिकाणी आहे, आणि हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, लगेचच याला सुरुवात करायची आहे। चला, ओके, तर मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय चालक 2024 चा क्वेश्चन आहे। ऑप्शन दिलेले 160, 180, 240, 150। सेम टाइपचे क्वेश्चन खूप सारे आपण घेतले, त्यासाठी ना तुम्हाला हा क्वेश्चन प्रॅक्टिसला दिलेले। कमेंट बॉक्स मध्ये आहे ना सगळ्यांनी या ठिकाणी आन्सर सांगायचं की या प्रश्नाचं उत्तर काय येतं। 1200 चे 15% काढत असताना 2 मेथडनी क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। चला, ओके, तुमचा टाइम अप झाल्याच्या नंतर लगेचच मी क्वेश्चनचं सोल्युशन या ठिकाणी देईन। तुम्हाला जर स्वतः उत्तर काढायचं असेल आणि 30 सेकंदामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी अपयशी ठरलात उत्तर काढण्यासाठी, किंवा थोडासा अधिक वेळ लागतोय, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर आधी काढा आणि तुमचं आलेलं उत्तर हे माझ्या उत्तराशी आहे ना या ठिकाणी क्रॉस चेक करून बघा तुमचं उत्तर आलेलं आहे किंवा नाही। याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये येतं। त्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की कमेंट बॉक्समध्ये आहे ना आन्सर देत चला, जे काही तुमचे क्युरीज असतील ते विचारत चला। 1200 चे 15% काढत असताना 1200 गुणिले 15 करून डायरेक्ट आन्सर काढू शकतो। मल्टिप्लिकेशन मेथड किंवा स्प्लिटिंग मेथड काय होती, 1200 चा गुणाकार न करता आपण सरळ सरळ त्याचं 10% लिहू शकतो, किती 120, आणि त्याचे 5% लिहू शकतो। 10% चे हाफ किती असतं 60, 120 आणि 60 किती येतात 180। तर ऑप्शन नंबर सेकंड तुमचं काय असायला पाहिजे या ठिकाणी, बरोबर उत्तर असायला पाहिजे। ज्यांचं यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे खूप खूप धन्यवाद तुमचं। चला पुढचा क्वेश्चन घेऊ। क्वेश्चन नंबर 14 या ठिकाणी दिलेला आहे। काय दिलंय, एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती। हा 2024 चा क्वेश्चन आहे, नागपूर ग्रामीण चालक 2024 ला विचारलेला। ऑप्शन 120, 150, 180 आणि 200 या ठिकाणी दिले। सेम क्वेश्चन आपण बघितलं होतं 2023 मध्ये पोलीस भरतीला, एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केल्यास उत्तर 50 येते, तर ती संख्या कोणती असा क्वेश्चन बघितलेला होता, आठवत असेल सगळ्यांना। इझी क्वेश्चन आहे, इझिली सॉल्व्ह करू। 120 चं 60% काढून त्याच्यातून 60 वजा केलं तर उत्तर 60 यायला पाहिजे असं म्हणले। तर 120 चं जर 60% आपण काढलं, 120 चे 60% जर काढले तर ते किती येतात, तर ते येतात 72, आणि 72 मधून 60 काढल्याच्या नंतर 60 शिल्लक राहत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उत्तर असू शकत नाही। सेकंड ऑप्शन, 150 चे 60% काढू शकतो का। 150 चे 60% किती होतात 15 × 90 या ठिकाणी। तर 90 मधून 60 काढल्याच्या नंतर 60 शिल्लक राहत नाहीत, तर किती शिल्लक राहतात 30 शिल्लक राहतात। प्रत्येक पर्याय चेक का बरं करतोय, एक कॅल्क्युलेशन आपल्याला आहे ना जमायला पाहिजे, याच्यासाठी आहे ना या गोष्टी घेतोय। तर 180 चेक करण्यात काही अर्थ नाही, आपलं आन्सर काय असणार आहे 200। 200 चे 60% किती असतील, 200 चे 60% जर संख्यांमध्ये शून्य असतील तर 2 शून्यांचा विचार न करता सरळ सरळ राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे। साइन दोन्ही 12 या ठिकाणी 120। 200 चे 60% 120 आले, 120 मधून जर 60 वजा केले तर शिल्लक किती राहतात 60 शिल्लक राहतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन। आपण अगदी पर्सेंटेजच्या शेवटी आलेलो आहोत, तर जास्त वेळ आपण आहे ना सोप्या प्रश्नांवरती घालवणार नाहीयेत। ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असेल नवीन तिथं मी नक्कीच थोडंसं काय करेन, वेळ जास्त देईन कॉन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी। चला 15 नंबरचा क्वेश्चन आहे, 5 तास 40 मिनिटांच्या 30% म्हणजे किती वेळ। 5 तास 40 मिनिटांचं
एकक सारखं असायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं टक्केवारी काढत असताना. टक्केवारी म्हणजे कंपॅरिझन असते विथ रिस्पेक्ट टू 100, 100 सोबत तुलना करून आपल्याला सांगायचं असतं. नागपूर ग्रामीण चालक 2024चा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 1 तास 2 मिनिट, 1 तास 42 मिनिट, 1 तास 6 मिनिट, 2 तास 42 मिनिट. या पर्यायांच्या स्वरूपांचा विचार करून आपल्याला या ठिकाणी आन्सर द्यायचा आहे. चला, 5 तास 40 मिनिटांचं 30% जर काढायचं असेल तर हे 5 तास जे आहे 5 तासाला आपल्याला मिनिटामध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर त्याची बेरीज या 40 मिनिटांसोबत करता येते आणि एकूणच सर्व मिनिटांचं 30% काढता येतं. चला तर मग 1 तास बरोबर किती असतं या ठिकाणी? 1 तास बरोबर सिंपल, 1 तास बरोबर किती असतात? 60 मिनिटांचा 1 तास असतो, 60 मिनिटांचा 1 तास असतो. तर 5 तास दिलेले तर त्यासोबत गुणाकार कितीचा करायला पाहिजे? 60चा या ठिकाणी. तर 5 × 30 किती झाले? हे 300 मिनिट झाले. किती मिनिट झाले? 300 मिनिट अधिक किती मिनिट दिले? 40 मिनिट. 5 तास आणि 40 मिनिट या ठिकाणी 40 मिनिट टोटल किती होतात या ठिकाणी? 340 मिनिट. 340 मिनिटांचं किती टक्के म्हणले? 30% म्हणलेलं आहे. 30% म्हणलेलं आहे. तर 30% काढत असताना आपण 34चं तिप्पट करू शकतो किंवा 2 शून्यांचा विचार न करता गुणाकार केला तरी येणार तेच या ठिकाणी. तर किती या ठिकाणी? 3 चौक 12ला 2, हातचाला 1, 3 त्रिक 9 1, सॉरी 3 चौक 12ला 2, हातचाला 1, 3 त्रिक 9 1, 10. किती आलं? 102 मिनिट. टोटल किती आलं? 102 मिनिट. मात्र उत्तर जे आहे आपल्याला फक्त मिनिटांमध्ये दिलेलं नाही, तासांमध्ये दिलेलं आहे. या 102 मधले जर 60 मिनिट काढले म्हणजेच 1 तास आपण काढला, 60 जर काढले तर शिल्लक काय राहील या ठिकाणी? 2 ला 2, 10 मधून 4 उरले, हातचाला 1. ओके, 42 मिनिट. म्हणजेच हा 1 तास आणि हे 42 मिनिट. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी? उत्तर असेल 1 तास 42 मिनिट. हे राईट आन्सर असेल. आणि हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण 1 तास बरोबर 60 मिनिट घेतो. 5 तासाला कन्वर्ट कशामध्ये केलं होतं? मिनिटामध्ये. आणि एकूण मिनिटांचं 340 मिनिटांचं आपण 30% काढलं, जे की 102 मिनिट आलं होतं आणि त्यालाच 1 तास 42 मिनिट असं आपण लिहितो. नेक्स्ट, एक माळी आपल्या आयताकार बागेची लांबी 40% वाढवून वरुंदी 20% कमी करून बागेचे क्षेत्रफळ वाढवतो तर नवीन बागेचे क्षेत्रफळ डॅश डॅश टक्केने वाढेल. हा आहे अहमदनगर चालक 2024चा क्वेश्चन. 22%, 8%, 12% आणि 18% असे पर्याय दिलेले आहेत. चला आन्सर काढायचं आहे लवकरात लवकर, फास्ट. 30 सेकंद आहेत. कॉन्सेप्ट ऑलरेडी शिकवून झालेली आहे, तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं होतं या टाईपच्या क्वेश्चन मध्ये कोणत्या पद्धतीने ना त्याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणून. चल, येते सगळ्यांना आन्सर? पट 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 पट. ज्यांना ज्यांना उत्तर येतंय त्यांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे. आणि जवळपास पर्सेंटेज अख्खा चॅप्टर या ठिकाणी आपण आहे ना पूर्ण करत आहोत. तर आहे ना पर्सेंटेज प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल असेल तर ते प्लेलिस्ट किंवा पर्सेंटेजचे व्हिडिओ ॲज इट इज तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जे कोणी गरजू असतील, ज्यांना आवश्यकता आहे असं वाटेल तर अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत ना तुम्ही पोहोचवायचं आहे. आणि हे एकट्यानं केलं जाणारं काम नाहीये, याच्यासाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तर नक्की सहकार्य करायचं आहे. जर तुम्ही इथून काहीही थोडं जरी येणं शिकून जात असाल, थोडा जरी तुम्हाला उपयोग होत असेल तर ती कृतज्ञता सर्वांनी व्यक्त करायची आहे. ओके, चलो या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ झालेला पुरेसा एवढा. एक माळी मी कॉन्सेप्ट काय सांगितली होती तुम्हाला या ठिकाणी? सपोज करा एखादा आयत आहे तर त्याची लांबी काही टक्क्यांनी वाढवली आणि रुंदी काही टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याचा फरक पडतो असा क्वेश्चन असतो. एक क्वेश्चन असा बघितला होता पाठीमागं, एक चौरस आहे, या चौरसाची बाजू 20% वाढवली. किती टक्क्यानं? 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याचा फरक पडतो? तर त्यावेळेस एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलं होतं? चौरसाची बाजू जर 100 घेतली, ओके, प्रत्येक बाजू समान लांबीची असते, 100 घेतली तर 20% जर वाढवली चौरसाची बाजू तर ती किती होते? 120 होते आणि ही पण 120 होते. मग यांचं क्षेत्रफळ 100 आणि 100चा गुणाकार करावा लागेल तर तो किती येतो? 10,000 येतो. ओके, आणि यांचं क्षेत्रफळ किती येतं या ठिकाणी? 14,400 या ठिकाणी आहे ना याचं क्षेत्रफळ येतं. तर हे जे वाढलेलं क्षेत्रफळ आहे ते 10,000च्या किती टक्के आहे हे कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा
याच्याऐवजी जास्त सोपं काय असेल, नेहमी जर क्वेश्चन चौरसावरती किंवा आयतावरती येतो तर त्यावेळेस काय करायचं म्हणून सांगितलं होतं, क्षेत्रफळच 100 यायला पाहिजे अशा बाजू घ्यायच्या. क्षेत्रफळ किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे. म्हणून चौरसाची बाजू 10 घ्या असं सांगितलं होतं मी. क्षेत्रफळ किती बनेल, 100 बनेल. आणि इथं 20% वाढवू शकतो आपण. राऊंड फिगर मध्येच नंबर दिलेले असतात, 20%, 30%, 10%. 10% किती असतं 1 आणि 20% किती असतं 2. 20% जर वाढवलं तर बाजू किती झाली 12 आणि ही पण किती झाली 12. तर या नवीन चौरसाचं क्षेत्रफळ किती, 12 गुणिले 12 144. मला सांगा आधी क्षेत्रफळ किती होतं 100, आता क्षेत्रफळ किती झालंय 44. म्हणजे कितीची वाढ झाली, 44% वाढ झाली असं इझिली आपण सांगू शकतो. इथं परत पर्सेंटेज काढत बसायची आवश्यकता नसते. तर सेम जे चौरसाच्या बाबतीत लागू करतो तोच नियम आपण आयताच्या बाबतीत सुद्धा लागू करू शकतो का, तर हो करू शकतो. तर काय, एक आयत आहे तर त्या आयताची लांबी किती घेतो मी 10 आणि रुंदी सुद्धा किती घेतो 10 घेतो. आपल्याला काय करायचंय, पर्याप्त बदल करायचा जो सांगितलेला आहे. लांबी 40% वाढवली तर हा नवीन आयत आहे. या नवीन आयतामध्ये लांबी कितीनं वाढवली आपण, 40% वाढवली म्हणजे 10चं किती होईल 14 होतं. आणि काय म्हणले, रुंदी 20% कमी करून, रुंदी 20% कमी केली. अगोदर रुंदी होती 10, आता 10चं 20% म्हणजे किती 2, 2 ने कमी करा किती होईल ती 8 होईल. तर याचं क्षेत्रफळ किती येतं 100 येतं आणि याचं क्षेत्रफळ किती येईल 14 गुणिले 8, 14 किती येतात 12 दर्श येतात. तर अगोदर क्षेत्रफळ होतं 100 एकक, आता किती आलं 112 एकक. तर वाढ कितीची झालेली आहे 12% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. तर 12% वाढेल. पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. आलंय सगळ्यांचे व्यवस्थित. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, मी परत एकदा आठवण करून दिले या ठिकाणी. ओके चला नेक्स्ट. एक पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किमती 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल. सर्वात योग्य पर्याय निवडा. नोट दिलेला आहे आणि क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस भरती 2024चा. आणि या ठिकाणी पर्याय दिलेत 15% वाढ, 1700% वाढ, 17% वाढ आणि 2 आणि 3 या पद्धतीने दिलेलं. चला चेक करू आपण. क्वेश्चन काय विचारलंय की नवीन उत्पन्नामध्ये किती फरक, 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल. चलो तर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना विक्रेत्याने काय केले, पुस्तकाच्या किमतीत, ओके पुस्तकाची किंमत 2 घटक असतात, दोन्हीमध्ये बदल करायचे असतात. पुस्तकाच्या किमतीत 10%, पुस्तकाची किंमत किती काय केली 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढेल. विक्री जी आहे ओके विक्री 30% वाढेल म्हणले. अगोदर पुस्तकाची किंमत किती होती 100 रुपये होती आणि त्यावेळेस किती पुस्तकांची विक्री व्हायची 100 पुस्तकांची विक्री व्हायची. तर एकूण उत्पन्न किती व्हायचं त्यावेळेस 100 गुणिले 100 किती 10,000 उत्पादन व्हायचं. आता आपण काय केलं की पुस्तकाची किंमत 10% कमी केली तर आता पुस्तकाची किंमत किती आहे 90 रुपये आहे आणि पूर्वीपेक्षा विक्री किती टक्क्यानं वाढली 30%. अगोदर 100 पुस्तकं विकली जायची, आता किती पुस्तकं विकली जातात, आता 100च्या ऐवजी 130 पुस्तकं विकली जातात. तर या ठिकाणी 90 गुणिले 130 जर केलं 1390 17 117 आणि हे राहिलेले 2 शून्य आपण लिहिले. अगोदर किती होतं, अगोदर उत्पन्न होतं 10,000, आता किती होतं 11,700 म्हणजेच किती ना 1700 काय आहे हा फरक आहे. आता क्वेश्चन व्यवस्थित बघा, पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल असं दिलेलं आहे. तर जर इथं असं असतं 1700 रुपये असं दिलं असतं, या ठिकाणी 1700% न देता किती 1700 रुपये दिलं असतं. तर आधीचं उत्पन्न आणि आताचं उत्पन्न याच्यामध्ये 1700चा फरक आहे आणि तो फरक किती आहे 17%ने वाढ झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आलं असतं. बट या ठिकाणी आय नो इथं पर्सेंटेज असायला नको होतं, मात्र पर्सेंटेज जर दिलेलं आहे तर 1700% नफा एवढा होत नाही, येतं लक्षात. तर 1700% 100 17% तर पॉसिबलच नाही. 15% वाढ 17% वाढ असे पर्याय दिलेले आहेत. चला तर या इथं आहे ना हे जे 1700 रुपये आहेत हे 10,000च्या किती टक्के असतात 17% असतात, याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. क्वेश्चन या पद्धतीने सॉल्व्ह होतो. दुसरी एक मेथड आहे, त्या मेथडमध्ये आपण काय करू शकतो,
पुस्तकांची किंमत किती होती? 10 रुपये होती आणि अगोदर पुस्तक किती विकले जायचे? 10 रुपये. म्हणजेच एकूण किती उत्पन्न व्हायचं? 100 रुपये उत्पन्न व्हायचं या दोघांचा गुणाकार केल्याच्या नंतर. पुस्तकाची किंमत 10% कमी केली म्हणजे पुस्तक आता किती रुपयाला भेटते? 9 रुपयाला. आणि पुस्तकांची विक्री किती टक्क्याने वाढली? 30% वाढली, म्हणून आता त्यांची संख्या किती झाली? 13. तर 117 होतात. हे अगोदर 100 रुपये मिळायचे, आता किती भेटतात? 117 रुपये. म्हणजेच वाढ कितीची झालेली आहे? 17% वाढ झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 17% वाढ हे काय आहे या ठिकाणी? बरोबर उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, चलो बेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. रेल्वे तिकिटाचे दर 20% ने वाढविले, पुन्हा काही महिन्यानंतर ते 10% ने वाढविले, तर मूळ भाड्यात किती टक्क्यांनी वाढ झाली? या टाइपचे क्वेश्चन किती वेळेस रिपीट होत आहेत यावरती फोकस करा. 2023 चा क्वेश्चन घेतलाय, 2021 चा क्वेश्चन घेतलाय, 2019 पण क्वेश्चन घेतलेत. प्रत्येक वर्षी ना या टाइपचा पर्सेंटेज वरती क्वेश्चन आलेला आहे. रेल्वे तिकिटाचा दर असेल किंवा एखाद्या शर्टाची किंमत असेल किंवा एखाद्या वस्तूवरती दिलं जाणारं डिस्काउंट असेल, या सगळ्यांमध्ये ना ग्रॅज्युअली पर्सेंटेज नुसार आहे ना वाढ किंवा घट होत असते. आपल्याला बरोबर उत्तर निवडायचं आहे. चला 15 सेकंद देतो मी, सगळ्यांनी क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. पुणे लोहमार्ग चालक 2024 चा क्वेश्चन आहे. 24%, 40%, 18% आणि 32%. बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करून 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 आन्सर पाठ झालेले असतात. 2 गोष्टी करायचे त्याच्यामध्ये. काय दिलेलं आहे? रेल्वे तिकिटाचे दर 20% ने वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 10% ने वाढवले. तर त्यावेळेस आपण तिकिटाचा दर किती रुपये घेतो? 100 रुपये घेतो आणि तो किती टक्क्याने वाढवतो? 20% ने वाढवतो. 20% ने वाढवल्यानंतर किती रुपये झालं? ते 120 रुपये झालं. 100 रुपयाचा आहे ना, 10% किती असतं? 10 आणि 20% किती असतं? 20 असतं. तर 120 रुपये किंमत झाली. परत त्याच्यानंतर काय म्हणले? काही महिन्यानंतर 10% ने वाढवलं, परत 10% त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. तर 120 चं 10% किती आहे? 12 आहे. तर हे 2, हे 3, हे 1, 132. तिकिटाचा ओरिजिनल दर किती होता? 100 रुपये होता. आता तो किती झालेला आहे? 132. म्हणजेच किती टक्के वाढ झाली? 32% वाढ झालेली. हा बरोबर आन्सर आहे या क्वेश्चनचा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. राईट. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी झाल्याने त्या पुस्तकाचा खप 20% ने वाढला, तर उत्पन्नात कितीचा फरक पडेल? सेम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काही जण काय करतील या ठिकाणी? पुस्तकाची किंमत, हे रुपीजचं साइन काढतो मी, किंमत समजेल, आणि इथं पुस्तकांची संख्या. हे पुस्तक 100 रुपयाला आणि पुस्तकांची संख्या 100, तर काय होतं गुणाकार यांचा? एकूण उत्पन्न किती भेटतं? 10,000 रुपये भेटतात. एक पुस्तक 100 रुपयाला आहे, तर 100 पुस्तकांची किंमत किती होते? 10,000 रुपये होते. त्यानं काय सांगितलं? 20% कमी झाला. किंमत किती केली? 20% कमी केली, म्हणजे किती? आता 80 रुपये केली किंमत. आणि 80 रुपये केल्यामुळे पुस्तकाचा खप 20% ने वाढला. आता किती पुस्तकं विकली जातात? 120 पुस्तकं विकली जातात. तर 12×8 = 96 आणि हे 00. अगोदर उत्पन्न व्हायचं 10,000चं. आता पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यामुळे 20% खप वाढला, म्हणून आता उत्पन्न किती होतं? 9,600. तर या ठिकाणी कितीचा लॉस होतोय? 400 रुपयांचा लॉस होतोय, जो की 4% एवढा आहे. 4% घट असं काढू शकतो. बट याच्यापेक्षा जर तुम्हाला 10%, 20% काय हे समजलेलं आहे, तर इझिली कसं सॉल्व्ह करू शकतो की हे सगळं आहे ना आपण पुसून टाकू. पुस्तकाची किंमत घेऊ 10 रुपये आणि पुस्तके घेऊ 10 रुपये, तर एकूण उत्पन्न किती झालं? 100 रुपये. ओके, तर त्याच्यानंतर पुस्तकाची किंमत 20% ने कमी केली, म्हणजे पुस्तक किती रुपयाला? आता 8 रुपयाला आहे. आणि आधी पुस्तक 10 विकले जायचे, आता 20% खप वाढलाय, म्हणजे 12 पुस्तके विकली जातात. 12×8 = 96. आधी 100 रुपये उत्पन्न होतं, आता किती रुपये झाले? 96 रुपये. किती रुपयाचा घट झाला? 4% घट झाला. या ठिकाणी हेच काय असेल? या ठिकाणी आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं? दोन्ही पैकी कोणतीही मेथड क्वेश्चन म्हणजे यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी येणार काही अडचण नाही. कॅल्क्युलेशन आपापल्या पद्धतीने आपापल्या सोयीनुसार करू शकतो. क्लिअर आहे? नेक्स्ट. नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला, तर एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली असं विचारले. परभणी चालक 2024 चा प्रश्न आहे. 6.25% वाढ, 6.25% घट, 12.5% वाढ, 12.5% घट असं दिलेलं आहे. चला मगाशी जो क्वेश्चन केला त्याच पद्धतीने क्वेश्चन आहे ना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. किंमत जी आहे ती अशी लिहू आपण, ही किंमत. ओके, आणि ही तिकीट आहे, तिकिटांची संख्या या ठिकाणी आहे.
तर नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळे अगोदर नाटकाच्या तिकिटांची किंमत 10 रुपये आणि तिकिटे विकली जायची 10, तर जमा व्हायचं उत्पन्न जे आहे तर ते किती आहे 100 रुपये. आता आपण काय करायचं आहे, तिकिटांची किंमत 25% वाढवायचं आहे. किती टक्क्यानं? 25%. तर 10चं 50% असतं 5 आणि 25% किती असतं 2.5. तर हे 25% वाढल्यामुळे किती झालं 12.5 रुपयाला एक तिकीट झालं. आणि असं झाल्यामुळं तिकिटांची विक्री 15% कमी झाली. तर 10चे 10% किती असतात 1 असतात. ओके. आणि 5% किती असतात 0.5 असतात, याचे हाफ. ओके. आता 15% कमी झाले म्हणजे किती 1.5 रुपयानं कमी करावं लागेल. तर आता किती असेल ती किंमत 8.5. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. या दोघांचा गुणाकार केल्याच्या नंतर चला न आपल्याला 125चा पाडा येतो न 85चा पाडा येतो. आपल्याला गुणाकार 125 गुणिले 85 करायचं आहे. तर सिम्पली 125 गुणिले आपण असं करू शकतो 80 अधिक 5 स्प्लिट करू शकतो. कारण 125 1000 येतं. ओके. 1000 आणि हा 0 ठेवला. ओके. आणि 125 गुणिले 5 125 पाचा 125 चोक 500 होतात. 125 पाचा 625 होतात. तर हे 625 याच्यामध्ये जोडले तर किती येते बेरीज 5 2 6 0 1. तर आणि दशांश किती अंकानंतर द्यायचा होता 2 अंकानंतर दिला. तर हे आलं 106.25. तर मला सांगा अगोदरचं उत्पन्न किती होतं 100 रुपये, नंतरचं उत्पन्न किती आहे 106.25. तर 6.25 ची काय झालेली आहे याच्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो नेक्स्ट क्वेश्चन. तर कन्फ्युजन असेल तर आहे ना तिकिटांची किंमत 100 रुपये आणि तिकिटांची संख्या 100 रुपये घेऊन सुद्धा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी. एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली व नंतर पुन्हा 10% कमी केली तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली. सेम टाईपचा क्वेश्चन आपण वाढ केलीचा घेतला होता. वाढ केली आता काय आहे कमी केली. तर आहे ना क्वेश्चनचा आन्सर काढायचं. गडचिरोली जिल्हा चालक 2024 चा क्वेश्चन आहे. मी टाइम देतो तुम्हाला 15 सेकंदाचा. ओके चलो सॉल्व्ह करू. चलो झालाय टाइम. चलो सॉल्व्ह करू. वस्तूची किंमत सुरुवातीला किती होती तर ती वस्तू होती सुरुवातीला किती 100 रुपयांना होती. काय केलं आपण 20% कमी केलं. 100चं 20% इझी आहे. 20 मायनस केलं किती आलं आता 80 आलं. नंतर पुन्हा 10% कमी केलं. आता 80चं 10% आपण कमी करणार. ओके 10% कमी केले तर 80 वजा 8 किती राहतात 72. तर मूळ वस्तूची मूळ किंमत होती 100 रुपये. डिस्काउंट देऊन किती झाली आता ती 72 रुपये झाली. कितीचा फरक आहे दोघांमध्ये 28चा. तर 28% याच्यामध्ये काय होईल घट होईल. पर्याय क्रमांक 2 याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21 आपला झाला या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 22. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली असं विचारले. तिकिटाचे दर 20% वाढले. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढला. तर सेम क्वेश्चन आहे घ्यायची आवश्यकता नाही. तिकिटाची किंमत 100 रुपये होती 20% वाढली ती 120 झाली. परत 10% वाढली म्हणजेच आहे ना 12 वाढवणार 132 होणार दरात. बरोबर आहे ना क्वेश्चन. पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली. मूळ दरात 32% वाढ झालेली आहे. क्वेश्चन रिपीट झालेत खूप. पेपरचा पॅटर्न तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 काय आहे याचा आन्सर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. अंड्यांच्या किमतीमध्ये 25% वाढ झाल्याने 20 रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा 4 अंडी कमी मिळतात. तर 1 डझन अंड्यांची सध्याची किंमत काय आहे असं विचारलेलं आहे. यवतमाळ जिल्हा चालक 2024 चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी 15 रुपये 18 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये असे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. बघायला गेलं तर थोडंसं अवघड सुद्धा आहे आणि कॉन्सेप्ट माहिती असेल तर आहे ना एकदम सिंपल क्वेश्चन सुद्धा आहे. कॉन्सेप्ट नुसार कसं जाता येईल ऑप्शन नुसार गेलं तरी आहे ना या 4 अंड्यांना टॅली करणं या ठिकाणी थोडंसं अवघड जाऊ शकतं. ओके इथं कुठलाही फॉर्म्युला तुमची मदत करणार नाही. मूलभूत संकल्पना माहित असतील तरच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कोणत्या पद्धतीने ना क्वेश्चनला या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. चलो सॉल्व्ह करू आपण.
बघा, अंड्यांच्या किमतीमध्ये 25% वाढ झाल्याने 20 रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा किती 4 अंडी कमी मिळतात असा क्वेश्चन दिलेला आहे. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना या ठिकाणी? ओके, चलो ठीक. हा, अंड्याच्या किमतीमध्ये 25% वाढ झाल्याने 20 रुपयामध्ये आता पूर्वीपेक्षा 4 अंडी कमी मिळतात. याचा अर्थ काय होतो? इथे लिहू आपण आहे ना दर, आणि या ठिकाणी लिहू अंडी. ओके, सपोज करू आपण अगोदर आहे ना 100 रुपयाला 100 अंडी मिळायचे. रेट काय झालं? वाढलं. किती टक्क्यानं? 25%. म्हणजे 100चं आता रेट किती असेल? 125 रुपये. म्हणजे बाजारात आधी तुम्ही गेलात आणि 100 अंडी मागितलात तर त्याचा दर काय होता? 100 रुपये होता. आणि आता जर 100 अंडी मागितलात तर त्याचा दर किती सांगतायत ते? 125 रुपये. कारण 25% रेट काय झालेला आहे? त्याचा दर वाढलेला आहे. ओके, तर आपल्याला 20 रुपयामध्ये आहे ना पूर्वीपेक्षा 4 अंडी कमी मिळायची, बट 20 रुपयामध्ये आहे ना किती अंडी मिळायची हे माहित आहे का? नाही. नवीन वाढलेल्या दरानुसार 125 रुपयामध्ये 100 अंडी मिळतात, तर 20 रुपयामध्ये किती अंडी मिळतात हे काढायचं आहे आपल्याला. समजतंय? 125 रुपयामध्ये किती अंडी? 100. ओके, आणि 20 रुपयामध्ये किती तेच शोधायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 125 गुणिले x बरोबर 20 गुणिले 100. ओके, 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 5 1 5, 5 चोक 20, तर x बरोबर किती आलं? 16 आलं. 4 इंचोक. तर हे फायनल आन्सर नाहीये. तर 20 रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला किती अंडी भेटतात? 16 अंडी भेटतात. 20 रुपयामध्ये या ठिकाणी लिहितो मी. 20 रुपयामध्ये आपल्याला किती अंडी भेटतात? 16 अंडी भेटतात. आपल्याला काय विचारले? 1 डझन अंड्यांची सध्याची किंमत काय? तर आपल्याला 12 अंडे किती रुपयाला भेटतील? y गुणिले 16 बरोबर 20 गुणिले 12. सॉल्व करा. 4 इंचोक 16, 4 त्रिकम 12. या ठिकाणी 4 1 4, 4 पंचे 20. y बरोबर किती आलं? 5 त्रिक 15. तर 12 अंड्यांची किंमत किती आहे? 15 रुपये आहे. आलंय आन्सर या ठिकाणी. म्हणून 1 डझन अंड्यांची सध्याची किंमत किती आहे? 15 रुपये आहे. दॅट इज द राईट आन्सर. पर्यावरून जर गेलो असतो तर आहे ना 18 रुपयाला डझन म्हणलं असतं, तर 20 रुपयामध्ये जर अंडे आपण मोजले असते तर ते पूर्णांकामध्ये आले नसते, अंडे कट करून द्यावे लागले असते. ओके, कुठलाही पर्याय मॅच झाला नसता. म्हणूनच पर्याय क्रमांक 1च या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. बेसिक क्लिअर असेल तर आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह न करता सुद्धा आहे ना क्वेश्चनचा आन्सर सांगू शकता. चलो, एका गावची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर ती किती होईल? इझी क्वेश्चन. ओके, एका गावची लोकसंख्या किती आहे? 5000 आहे. दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या सांगायची आपल्याला. पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे किती वाढली? 500 वाढली. याला कॅल्क्युलेशनची गरज आहे का? जे डे 1 पासून या ठिकाणी ना लेक्चर अटेंड करतायत, तर किती झालं हे? 5500 झालं. परत दुसरा वर्ष, हा पहिला वर्ष होता. ओके, दुसऱ्या वर्षी परत किती टक्के वाढेल? 10% वाढेल. तर 5500चं 10% किती असेल? 550. तर 0501 6000 काय असेल? 50 असेल. म्हणून याचं उत्तर किती आहे? 6050. पर्याय क्रमांक 2. तर 24th क्वेश्चन झालेला आहे. हा लास्ट क्वेश्चन आपण घेणार आहोत. हा घेऊन थांबू. एका जंगलातील सागवानाच्या झाडांची संख्या 8000 आहे. वृक्ष तोडीमुळे दरवर्षी त्यात 10% घट होते, तर 4 वर्षांनंतर त्या जंगलात सागवानाची किती झाडे उरतील? असा प्रश्न विचारला आहे. गडचिरोली जिल्हा चालक 2024. गडचिरोलीचा क्वेश्चन असल्यामुळे मे बी सागवानावरती विचारला गेला आणि जंगलावरती विचारला गेला. ओके, चला. 5248, 5458, 6028, 6212. ओके, चला, काही नाही. आपल्याला 10% घट करत जायचं आहे, बट किती? 4 वर्षानंतर किती होईल असं विचारले, तर कन्फ्युज व्हायचं नाही याच्यामध्ये. हे झालं 8000. हे झाडांची संख्या होती. 8000 मध्ये किती टक्क्याची घट करायची? 10%. 8000 चे 10% किती? 800. फॉर्म्युला लावून सॉल्व्ह करत गेलात तर आहे ना जास्त फसाल याच्यामध्ये. ओके, पॉइंट मध्ये उत्तर निघून जाईल आणि उत्तर निघणारच नाही. 8000 मधून 800 गेले तर किती राहतात? 7200. ओके, हा पहिला वर्ष झाला, लक्षात ठेवा. तर आता किती मायनस करायचे? 7200चं 10%, 720. परत 10% मायनस करतोय आपण. ओके, तर 0 0 या ठिकाणी 10 मधून 2 गेले, किती राहिले? 8 राहिले. हातचाला 1. 12 मधून 8 गेले, 4 राहिले. हातचाला 1. 7 मधून 1 गेलं, 6 राहिलं. हे 6480. हा दुसऱ्या वर्षाच्या नंतर. तिसऱ्या वर्षी परत याच्यातून किती मायनस करावे लागतील? 648 मायनस करावे लागतील. 10 मधून 8 गेले, 2 राहिला.
हातचा आला 1 या ठिकाणी, 8 मधून 5 3 राहिले, 14 मधून 6 8 राहिले, 6 मधून 1 5, 5 832 हा तिसरा वर्ष होता. ओके, आणि चौथा वर्ष पण करायचं आपल्याला. ओके, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ इयर. ओके, यातून किती मायनस करावं लागतील? 583. ओके, चला 583 मायनस केल्याच्या नंतर 12 मधून 3 गेले, 9 राहिले, हातचाला 1, हे 13 मधून 9 गेल्याच्या नंतर 4 राहतील, हातचाला 1, 8 मधून 6 गेल्याच्या नंतर 2 राहतील, 5249, 5249, 5248 हे आपलं काय आहे? सगळ्यात बेस्ट पॉसिबल आन्सर आहे, जे की पर्यायात दिलेलं आहे. ओके, या पद्धतीने हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. बाकीचे आणखीन या ठिकाणी बघू शकता. हा क्वेश्चन नंबर 26, 27, 28 अशा पद्धतीने 38 पर्यंत या ठिकाणी ना क्वेश्चन आहेत. एवढे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये झाले की आपण पर्सेंटेजच्या बाबतीत पोलीस भरतीचे विद्यार्थी तरी यांना जिंकले असं म्हणायला हरकत नाही. राहिला प्रश्न ग्रुप बी आणि ग्रुप सी चा, त्याच्यानंतर लगेच ग्रुप बी आणि ग्रुप सी चे सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी काय होतील, विथ कॉन्सेप्ट संकल्पनांसहित या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी जरी ते व्हिडिओ बघितले तरी फरक लक्षात येईल की काठीण्य पातळी किती वाढलेली असते, किती अंतर असतं नेमकं त्याच्यामध्ये. आणि हे सर्व क्वेश्चन प्रिपेअर केल्याच्या नंतर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा पूर्वच्या पेपर्सची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांना पण समजून जाईल की PSI, STI, ASO ला विचारले जाणारे प्रश्न आणि पोलीस भरतीला विचारला जाणारे प्रश्न यांच्यामध्ये नेमका डिफरन्स किती आहे. आणि या सर्व प्रॅक्टिसचा, या 10 जे लेक्चर आपण घेतले आहेत या सर्व लेक्चरच्या प्रॅक्टिसचा उपयोग खरंच आपल्याला झालेला आहे का, आणि क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होत आहेत का नाही हे समजेल. तर अभ्यास रीतसर आणि परिपूर्ण होईल. या ठिकाणी शॉर्टकटने अभ्यास कधीच होणार नाही, तर शॉर्टकटवरती विश्वास ठेवू नका. कमीत कमी मिनिमम फॉर्म्युलाचा यूज करून या ठिकाणी ना प्रत्येक चॅप्टरमध्ये ना आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या बेस्ट मेथडचा या ठिकाणी उपयोग करता येईल अशा सर्व मेथडचा मी या ठिकाणी उपयोग करतोय. तर कनेक्टेड राहायचं आहे, सर्वांनी स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.